आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना सुपर ओव्हरचा सामना आणि या सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये MSRD तुळस संघाक मिळाली असा बॅटिंग फलंदाजी मिळाली असा MSRD तुळस संघाक आणि MSRD तुळस संघाची जोडी असं मैदानात स्ट्रायकिंग एंडला घणाघाती दर्जाचा फलंदाज रुपेश बेहरे आणि त्याच्या सोबत नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत तुळसकर ही जोडी असते मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश आपला भोग मिळतो. 6 चेंडूंचा खेळ असतो आणि 6 चेंडूंमध्ये निश्चितपणे मोठे फटके खेळण्याचा असतो इरादो आणि त्याच इराद्यात मात्र ही जोडी असा मैदानात स्ट्रायकिंग एंडला रुपेश बेहरे नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत तुळसकर जोडी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश नावाचा गोलंदाज आतापर्यंत सुरेख गोलंदाजी यावेळी मात्र संदेशच्या माध्यमातून षटकातील असतो पहिल्या चेंडूवर मात्र रुपेश बेहरे स्लोवर फुल टॉस चेंडू तो चेंडू भिरकावून द्यायचो होतो मिड विकेटच्या रिजन मध्ये. यावेळी मात्र पंचांचा इशारा येलो बायच्या स्वरूपात एकेरी धाव आणि या एकेरी धावेन एका चेंडूचा खेळ झालो समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकार एका चेंडूच्या समाप्ती अखेरीस 1 धाव. दुसऱ्या बाजूला मात्र संकेत तुळसकर नावाचा फलंदाज यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंडला सज्ज. पहिलो चेंडू सुरेख चेंडू आपण भोग मिळालो संदेशच्या माध्यमातून. यावेळी मात्र मोठे फटके खेळावे लागतील. संध्याकाळचं सत्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याची गोलंदाजीची कमाल आणि तीच गोलंदाजी यावेळी करूची लागतील. बॅटची लेमन एज फ्लाइंग सिप मध्ये झालेला चेंडूचा प्रवास आणि यावेळी मात्र संकेत तुळसकर बॅक टू द पवेलियन. मोठं हादरो बसलो मोठं फटको खेळण्याच्या नादात संकेत तुळसकर बॅक टू द पवेलियन. यस डीजे रुपेश मात्र स्ट्राईक घेऊची लागतली कारण रुपेशच्या बॅट मध्ये मोठे फटके असत. रुपेशच्या खांद्यामध्ये ताकद असा. हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलो निश्चितपणे रुपेशला स्ट्राईक द्यायचो असतो इरादा आणि त्याच इराद्यात मात्र चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलो गेलो. फक्त एकेरी धावेर 2 फलंदाज समाधान मानतले. 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावली गेली. एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावा धावफलकार. अंतरिम 3 चेंडूचा खेळ असतो बाकी आणि अंतरिम 3 चेंडूवर निश्चितपणे एका दुसरं मोठं फटको खेळण्याचा असतो. फलंदाज संकेत फलंदाज रुपेश बेहरेचो इरादो आणि त्याच इराद्यात मात्र रुपेश असतो स्ट्रायकिंग एंडला सज्ज. यावेळी मात्र निश्चितपणे मोठं फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न पंचांकडे अपील केला गेला. मात्र पंचांचा इशारा येलो वन बाउन्सच्या स्वरूपात निर्धाव चेंडूची झाली सांगता. मालवणीच्या चेंडू म्हटला जाता पोलांडू चेंडू कुआंडू चेंडू अशा प्रकारच्या चेंडूची झाली सांगता. निर्धाव झालो चेंडू. सांघिक धावसंख्या धावफलकार 2 धावा. षटके पुढील चेंडू आडव्या बॅटने घुटना टेक तमाशा देख. यावेळी मात्र पंचांचे 2 हात झाले समांतर कारण चेंडू असा अवांतर. मालवणीच्या चेंडूचा विवरण केला जाता. बघता बची मागता वडे समुद्राक मासो तडीक मॉल अशा प्रकारचा चेंडू अतिरिक्त एका धावेन सांघिक धावसंख्या धावफलकार 3 धावा. षटकातील 5वं चेंडू यावेळी मात्र शॉर्ट टर्म पूल करण्यासाठी प्रयत्न तर झालो होतो. दिशाहीन गोलंदाजी बघूक मिळाली. अतिरिक्त अजून 1 धाव आणि या अतिरिक्त एका धावेन सांघिक धावसंख्या वधारतली. 4 धावा धावफलकार. 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकार एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा उरल्या असं 2 चेंडू आणि 2 चेंडूवर निश्चितपणे एखादं मोठं फटको जर येलो तर सुपर ओव्हर मध्ये सुद्धा सामन्याचं चित्र वेगळा दिसू शकता. मोठो फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न खोलवर टप्प्याचो होतो. चेंडू खोदून फटको काढूचा प्रयत्न झालो होतो फलंदाज रुपेश बेहरेचो. यावेळी मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क येणार नाही. बाकीचे सोपस्कार पूर्ण करता यष्टिरक्षक भूषण गडेकर. निर्धाव चेंडूची झाली सांगता. षटकाची सांगता करणार सुपर ओव्हरची सांगता करणार अंतरिम चेंडू असतो बाकी. अंतरिम चेंडू यावेळी मात्र टप्प पडल्यानंतर उसळी घेतल्याने चेंडू पंचांचो इशारो इलो नो चेंडूचो आणि नो चेंडूच्या नंतर पंचांचो इशारो मात्र गोलंदाजाच्या जखमेर चोळला जाता मीठ. उघडा डोळे बघा नीट. चेंडू असतो फ्री हिट. तोच फ्री हिटचो असतो चेंडू. 5 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकार 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. फ्री हिटचो संधी.
फ्री हिटच्या चेंडूवर मोठो फटको तर बघूक मिळालो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक मात्र सुरेख क्षेत्ररक्षण यावेळी बघूक मिळाला. एकेरी धावसंख्येची पावला दुहेरी धावसंख्येकडे आणि दुहेरी धावसंख्येची पावला तिहेरी धावसंख्येकडे वळताना तिसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज रुपेश बेहरे बाद होता. 6 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. सुपर ओव्हरचा खेळ झाला पहिला समाप्त. 7 धावा धावफलकार आपणा भोग मिळाले. MSRD तुळस संघाकडनं 8 धावांची असलेली आवश्यकता. दुसऱ्या बाजूक मात्र स्वराज्य केरवाडा संघ 6 चेंडू 8 धावांची असलेली आवश्यकता. काय घडतला या सामन्यामध्ये निश्चितपणे येणारी वेळ येणारो काळ ठरवतो. मात्र सुरेख आयोजन सुरेख नियोजन असणारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी झेंडोबा चषक स्पर्धेचा हा यश असं मित्रांनो. पहिल्याच दिवसातील शेवटचा सामनो आणि या पहिल्याच दिवसातील शेवटचा सामनो सुपर ओव्हर मध्ये. भूषण गडेकर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपणा भोग मिळता. आदित्य 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये काय घडताला निश्चितपणे येणारी वेळ येणारी काळ ठरवतेलो. संध्याकाळचा सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू मात्र सीमारेषा पार जाताना थोडंसं कठीण आणि हे 8 धावा कशा प्रकारे पूर्ण करतलो स्वराज्य केरवाडा संघ या 8 धावांपासून रोखण्यामध्ये मात्र यश संपादन करतलो. तो म्हणजे MSRD तुळस संघ. येणारी वेळ येणारा काळ ठरवतलो. आणि लक्ष द्या मित्रांनो, सुपर ओव्हरचा सामना असा स्वराज्य केरवाडा संघ तुमच्यासाठी सूचना. सुपर ओव्हरचा सामना कंपल्सरी चेसचो असा. त्यामुळे 8 धावा तुमका धावफलकार बनवचेच लागतले. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य. स्ट्रायकिंग एंडला ज्ञानोबा नार्वेकर. नॉन स्ट्रायकिंग एंडला भूषण गडेकर. ही जोडी स्वराज्य केरवाडा संघाकडनं. षटकातील पहिलो चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टीअर केलं. फ्लाइंग स्लिप मध्ये झालेला चेंडूचा प्रवास ऐन मोक्याच्या क्षणी चेंडून काटो बदलल्यान मात्र एकेरी धावेनं दोन्ही फलंदाजांका समाधान मानूचा लागला. एका चेंडूचा खेळ झाला समाप्त. सांघिक धावसंख्या एका चेंडूच्या समाप्ती अखेरीस 1 धावा. रवल्याचं चेंडू 5 आणि 5 चेंडू मध्ये आवश्यकता असलेली 7 धावांची. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये काय घडताला कारण ऐन मोक्याच्या क्षणी ज्ञानोबा नार्वेकरने टिपलेलो झेल आणि त्यानंतर बदललेला सामन्याचं चित्र. कोणाच्या बाजून असतलो आजचो दिवस, कोणाच्या बाजून झुकतलो आजच्या दिवसातील ह्यो अंतिम सामनो. 5 चेंडू 7 धावा. रिव्हर्स स्वीप खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न अल्टीपल्टीचा प्रयत्न झालो असा. नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा झालेलो प्रवास. पहिल्या प्रयत्नानंतर चेंडूची परती होतली तोपर्यंत मात्र दुहेरी धावेची लहर मैदानामध्ये येताना दिसली आणि या दुहेरी धावेत मात्र सांघिक धावसंख्या वधारतली. 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस सांघिक धावसंख्या धावफलकार 3 धावा. उरले असं 4 चेंडू आणि आवश्यकता असलेली 5 धावांची. 4 चेंडू 5 धावांची असं आवश्यकता सामन्यामध्ये. पुढे सरसोद हलक्या हातानं फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न. पंचांकडे हलक्याचा अपील मात्र झाला होता आणि जर चेंडू त्यांचं वेध घेतला असते ना तर निश्चितपणे भूषण गडेकर साठी धोक्याची घंटा वाजली होती. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी चेंडून काटो बदलल्यान आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 4 धावा. रवल्याचं चेंडू 3 आणि 3 चेंडू मध्ये आवश्यकता असा
4 धावांची, 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. सामना असा कंपल्सरी चेस, त्यामुळे 4 धावा बनवचेच लागतले. 3 चेंडू 4 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य बेहरे, स्ट्रायकिंग एंडला ज्ञानोबा नार्वेकर. 3 चेंडू 4 धावा. हलक्या हाताने चेंडू स्टिअर केल्यानं क्षेत्ररक्षक घेता पहिल्या प्रयत्नात. चॅलेंजिंग आउटफील्ड. एकेरी धावसंख्येचे पावला जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसली आणि होई नाही करत 2 फलंदाज. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी आणि दुहेरी धावसंख्येचं रूपांतर तिहेरी धावेत करताना दिसले. नको जाऊया, वाईन चाटून खाऊया या मालवणी म्हणीची आठवण करून देत 3 धावा पूर्ण झाले आणि या तिहेरी धावेत मात्र एका धावेची असलेली आवश्यकता. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. 2 चेंडू 1 धावेची असं आवश्यकता. 1 निर्धाव चेंडू निश्चितपणे काळजाचे ठोके चुकवतो. स्वराज्य केरवाड्या संघाच्या काळजाचे ठोके चुकवतो. 1 निर्धाव चेंडू. तर दुसऱ्या बाजून मात्र धोक्याची घंटा वाजली असा. MSRT तुळस संघासाठी धोक्याची घंटा वाजली असा. आज संधी असा 0 थ्रो हिरो बनण्याची संधी असा गोलंदाज आदित्य बेहरेकडे. बघूया गोलंदाज आदित्य बेहरे या चेंडूवर कशा प्रकारची करतो गोलंदाजी. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. रनआउटची संधी आणि ही संधी हुकली गेली आणि ऐन मोक्याच्या क्षणी ही एकेरी धाव चुरून काढल्याने दोन्ही फलंदाजांनी आणि या एकेरी धावेसह सुपर ओव्हर मध्ये सामना विजयी होता स्वराज्य केरवाडा संघ पुढील फेरीत प्रवेश करतात. दुसऱ्या बाजून मात्र MSRT तुळस संघ यावेळी मात्र हार पत्करूची लागता. एक दर्जेदार खेळ मात्र MSRT तुळस संघाने या मैदानावर केल्यानं